बघा प्लेअर ऑफ द मॅचचे जे टी शर्ट तुम्हाला इथून आयोजकांकडून दिले जात आहेत ते आपण ते घालून खेळामध्ये सहभागी व्हा ही आपल्याला विनंती केली जाते. साळुंके साहेब एक खेळला काय आणि 6 खेळला काय. एकदा बॉल ग्राउंड वरती गेला की विषय संपतो. ये पुष्पा आहे पुष्पा, फ्लायर नाही. फायर नहीं ये फ्लॉवर है. चुलबुल पांडे वेलदार चषक 2025 जबरदस्त आयोजन. आता अंतिम टप्प्यामध्ये आपण थोड्याच वेळात येणार आहोत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गुजरात संघाच्या विरोधात आपण पाहतोय. टीम खेळतीये दोन्ही संघाचे 12th मॅन गुजरात संघाचा इथे आलाय. जवारवाडा संघाचा 12th मॅन पाठवा. अरे मग बॅटिंग चालू तर एक इथे येऊन बसा ना. तुमची नावं कशी जातील. लाईव्ह मॅच आहेत घरी तुमच्या देखील पाहतायत ना. कधी नेटवर्क जातो त्यामुळे थोडंसं भुरकट दिसतं. मग विचारतात घरचे नक्की बॅटिंगला गेला कोण होता. त्यामुळे तुमची नावं आम्हाला पोहोचली की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्लेअर ऑफ द मॅच आदित्य. स्ट्राइक एंडला सुमित आणि नॉन स्ट्राइक एंडला कृष्णा. चला गेम ऑन होतोय. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सागर. गुजरात संघाचा हा जबरदस्त गोलंदाज. पॉवर प्लेचं हे षटक. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका जातोय डीप पॉइंटच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती जवार संघानं केलाय 4 धावांचा इशारा. आल्यात धावांचा श्रीगणेशा करणाऱ्या 4 धावा. आदित्य कुठे येणावर मग दे त्याला प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आदित्यला इथून दिला जाईल. आदित्य आला आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न आपण करताना फलंदाजाला पाहिला. पण यावेळेस सागरचा हा चेंडू बॅट आणि चेंडूच्या मधोमध आला नाही. इथे मात्र चेंडू गेला निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती खेळ जिंकण्याचं काम केलं ते मात्र गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी सुरुवात मात्र केली ती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजानं. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती पण झेल ड्रॉप झालाय. इथून मात्र मिळती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता टोटल 5 धावांची नोंद. अरे ओमकार ये. आदित्यनं जर एवढे मारल्या नसत्या तर त्या राहिल्या नसत्या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आदित्यला जातोय. पंचांचा फ्रंट फुट लाईनचा नोचा इशारा आलाय. ते चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळाला आणि अशा वेळी आपण बघतोय पंचांचा हा इशारा येतोय. फ्रंट फुट लाईनच्या माध्यमातून नो. उघडा डोळे पहा नीट. घेणारा चेंडू असेल फ्री हिट. आदित्य जाधव कोणाकडनं ओमकार मोहितेकडनं आपण बघतोय पारितोषिक आलंय आदित्यसाठी. ओमकार मोहिते आपल्याला विनंती आपल्या शुभ असते ते देऊन टाका. आदित्य जाधवला हे पारितोषिक. पारितोषिक किती मोठं आहे एवढं महत्वाचं नाहीये पण पारितोषिक ओमकारनं दिलंय आदित्यला हे महत्वाचं आहे. टोटल धावा लागल्यात त्या 8. विनोद जाधव यांचं देखील पारितोषिक आहे वाटतं. ते देखील आदित्यकडे दिलं जाईल. 1 रन शॉट. आता टोटल 7. इथे दांडी गोल केली आहे. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय पाहायला मिळालं. सागरनं वेगवान चेंडू हाताळला आणि डायरेक्ट गेस्टांचा वेध त्या चेंडूनं घेतला.
पहिला गडी बाद होतोय. कृष्णाच्या माध्यमातून झवार वाडा या संघाला जोरदार हदरा. डीजे डवली फेमस बॅट्समन आता मैदानाच्या बाहेर गेलाय. नेक्स्ट बॅट्समन फेमस होण्यासाठी मैदानामध्ये दाखल ऋषी. ऋषी मैदानामध्ये आलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 7. एक गडी मात्र गमावला गेला. 0.5 चेंडूचा खेळ झाला. या शेवटच्या चेंडूचा खेळ आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्युअर क्वालिटी बेलदार चषक 2025 समाजाच्या वतीनं आपण बघतोय आयोजित केलेली स्पर्धा. समाज बांधवांना एकत्र करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. तळागाळातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे रनआउटची संधी आहे आणि संधी मात्र हुकली गेली. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 9 धावांची नोंद. 9 धावांची नोंद केली गेली. ओमकार चव्हाण, अक्षय साळुंके, अशोक पवार, अक्षय पवार यांनी मात्र या सगळ्या संघांशी संपर्क साधताना स्पर्धा सुंदर करण्याचं काम केलंय. खोपोली खालापूर बेलदार समाज आयोजित बेलदार चषक 2025 भव्य ओरम टेनिस क्रिकेटचे हे सामने आपण बघतोय. 26 तारीख काल सुरू झाले आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पहिल्या क्रमांकासाठी आपण बघतोय जवळजवळ 61,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देवीदाजी चव्हाण त्याचबरोबर वीरेंद्र जाधव या साहेबांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक हरेश श्याम चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. नैतिक एंटरप्राइजेस वावोशी या पाहुण्यांच्या माध्यमातून 31,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक समाज बांधवासाठी मात्र देण्यात आलेलं आहे. गोलंदाज राजेश. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पांडू मोहिते साहेबांच्या माध्यमातून मोहिते कंस्ट्रक्शन परळी यांच्या वतीनं आलेलं आहे आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती 4 धावांचा इशारा राजाच्या गोलंदाजीवरती केलाय वार. इथे मात्र फलंदाज ऋषीनी. डीजे मोठा फटका फाईन लेग मिड विकेटच्या मधी जातोय आउट ऑफ द बार षटकार. तिसऱ्या क्रमांकासाठी जे पारितोषिक आम्हाला लाभलंय ते सुरेंद्र जाधव बबलू युवा उद्योजक जाधववाडीचे आहेत ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील पारितोषिक लाभलेलं आहे. त्याबद्दल मी या दोन्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करताना पुन्हा मैदानाकडे वळतोय. टोटल धावा लागला त्या 19. पहिल्या षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम गोलंदाजानं केलं पण इथे वारवरती आता पलटवार करतोय ऋषी ज्यानं पहिल्याच 2 चेंडूवरती एक चौकार आणि त्यानंतर मारलेला षटकार. 19 धावांपर्यंत मजल मारतोय. जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकलं गेलं. खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये हा चेंडू गेलाय निर्धाव. राजूनं कमबॅक केलंय. राजूनं सांगितलं मी देखील गुजरातवरनं आलोय माझ्याकडे देखील क्रिकेटचा अनुभव आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गुजरात तालुक्यामध्ये मी देखील बरीचशी मेहनतीनं गाजवलीत. उलटा चेंडू आडव्या बॅटनं इशारा पंचांचा येतोय. बिग 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 षटकार. ठोक डीजे. षटकाराच्या जोरावरती टोटल 25 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्या. जबरदस्त मॅच. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जवारवाडा या संघाच्या विरोधात आपण बघतोय गुजरात संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा पण आता हा निर्णय या ओव्हरमध्ये तरी थोडासा बॅकफुटवरती आहे.
लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने याला अडवलं आणि ते मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टोटल 26. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा सरळ बॅटनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये या चेंडूला अडवलं गेलं. इथून पुन्हा मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता स्कोर कार्डवरती वाढ. 27 धावांची नोंद. माझ्या सोमेत गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये बिलदार चषकाच्या माध्यमातून समालोचन करताना आपण ऐकलंय खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे यांना. महाराष्ट्राच्या पटलावरचं टेनिस क्रिकेटमधलं मोठं नाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून समालोचन आपण सातत्यानं ऐकतोय. त्याचबरोबर कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण घर बसल्या आता 7 समुद्रा पलीकडने देखील या स्पर्धेला पाहताना आपण प्रेक्षक वर्ग पाहतोय ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा आता खूप मोठी महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन पाहिली जाते. बेलदार समाज ज्या ज्या ठिकाणी आहे, ज्या ज्या देशात आहे, त्या देशामध्ये ही स्पर्धा आता पोहोचली आहे. गोलंदाज रवी. गुजरातवरून आलेली टीम देखील मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने खेळण्याचा निर्णय घेते. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय 2 षटकामध्ये धावा लागला त्या झवारवाडा संघाच्या. 27. रवीचा पहिला चेंडू यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये जाऊन मिड विकेट आणि फाईन लेगच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न केला, पण पंचांनी सांगितलं या चेंडूवरती बाईकची एक सिंगल आली. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 28. वीरेंद्र भाई जाधव साहेबांकडनं आपण पाहतोय. सुमितनं जर लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वीरेंद्र भाई जाधव मार्ट्स भिवंडीचे हे आमचे पाहुणे ज्यांनी पहिल्या क्रमांकासाठी देखील आयोजकांना खूप सारी मदत केलेली आहे. आता ते पारितोषिकांचा वर्षाव करतायत. भिवंडीचे आमचे हे समाज बांधव गोल्डन मॅनच्या भूमिकेमध्ये आपण व्यासपीठावरती त्यांना पाहतोय. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून नक्कीच स्वागत करील. साहेबांनी एक बोट उंच केलं म्हणजे 1000 रुपये. आता साहेबांच्या बोटाची किंमत फलंदाजानं ओळखली पाहिजे. चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप झालाय. पकडा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कॅच आणि जिंका खऱ्या अर्थानं क्रिकेटची मॅच हे समीकरण आहे, पण इथे कॅच सुटलाय गुजरातच्या या खेळूच्याकडनं. जाधववाडी झवारवाडा या संघातील या फलंदाजाला जीवदान दिले गेलं जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 29. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण पाहतोय प्लस स्लिप आणि लॉंग स्लिपच्या मधोमध या चेंडूला अडवलं गेलं. अशा वेळी पंचांकडे दात मागितली जाते. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकीला माफी नाही. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये. 31 धावांची नोंद. अक्षयजी साळुंके कदाचित यांचा घरचा संघ मैदानामध्ये खेळतोय. झवारवाडा गुजरातचं टीमचं मी नक्कीच कौतुक करेल. एक ड्रेस कोड आहे, शिस्तबद्ध खेळ त्यांचा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मी कौतुक राजधानी सातारा टीमचं देखील करेल. एक चांगला ड्रेस कोड घालून ती टीम चांगली पद्धतीने मैदानामध्ये खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नजर हट्टी दुर्घटना घटी. बाईच्या माध्यमातून आल्या 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. तिसऱ्या पंचांची मागणी आहे सर कशासाठी? गोलंदाजावरती आक्षेप आलाय. तिसरे पंच आता पाहतील. थर्ड अंपायर अविनाश सर कदाचित लंचला गेलेत. अमोल चव्हाण आहेत का?
निश्चितच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अक्षय पवार यांना पाहिलं आणि त्यांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. या 22च्या 4 धावा आता काउंट केल्या जातील आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल 35. धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. तुम्ही चेक करू शकता. क्लिअरिटी आणि क्वालिटी KTCच्या माध्यमातून पाहू शकता. मोबाईलवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा मलिंगाची ऍक्शन या आधीच्या चेंडूवरती आपल्याला नक्कीच जाणवली. इथे आता फिंगर रोल केलेत. कदाचित हा लेग ब्रेक पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहिला आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 36 धावांची नोंद झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 डझन धावा कंप्लीट, म्हणजे 12च्या सरासरीनं या धावा आल्यात. पण याकरता एक गडी गमावलाय, तो मात्र जवारवाडा या संघानं. आणि विरोधात आपण पाहतोय गुजरात संघाची गोलंदाजी. आता शेवटचं षटक, अंतिम षटक, तोडफोड माड धाडवालं षटक. या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज ऋत्विक. ऋतिक गोलंदाजी मार्गवरती आलाय. ऋत्विक असो गोलंदाजी आता चांगली करावी लागेल. स्लॉगवरचं षटक आहे, तोडफोड माड दाडवलं षटक. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुमितला आपण बघतोय, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त फलंदाजी केली होती. जबरदस्त टिपलाय झेल. एका हातामध्ये आपण बघतोय स्ट्रक्चरकडनं काय सुरेख झेल टिपलाय आणि इथे आता खऱ्या अर्थानं सुमितच्या पारीचा होतोय अंत. ठोक डीजे. तर नक्की दोघांमध्ये पैसे कोण घेईल हा मला प्रश्न आहे, पण याचं उत्तर संध्याकाळी तुम्हाला दिलं जाईल जेव्हा पाकिट आयोजक तुमचं भरतील. टोटल धावा लागल्यात त्या 36. फलंदाज अक्षय. अक्षयने आल्या आल्या उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला लांबी कमी पाहायला मिळते, उंची जास्त. टिपलाय झेल. काव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकांना साधली संधी. सागरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथून आता अक्षयला गेल्या पावली परतावं लागतंय. ठोक डीजे. स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. 37. गोकुळ तू मार. आता गरज आहे. वीरेंद्र जाधव साहेब सांगतायत मी तुझ्यासाठी 1000 रुपये रोख जमा केलेत.
यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर पकडला गेला आणि इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. आता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे. गोकुळ आशाभूत नजरेनं करतोय परतीचा प्रवास. भाऊजींना देखील त्यानं केलंय नाराज. डीजे राकेशनं आल्या आल्या घुटना टेक तमाशा देख. आता कदाचित वीरेंद्र जाधव साहेब होतील खुश जसा मोगॅम्बो खुश झाला होता. ठोक डीजे आलाय षटका. वाट सरल्यानंतर दूर डोंगरावरती बसलेली आहे एकवीरा. हकेला धावणारी नवसाला पावणारी आई माऊली हिचं गीत डीजेच्या माध्यमातून लावलं जात आहे. यावेळेस हा जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं वळण घेतलं आणि त्यानंतर एस्ट्रिकच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. इथे मात्र षटक क्रमांक 4 देखील पूर्ण झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 44 म्हणजे सन्मानपूर्वक धावसंख्या आता स्कोर कार्डवरती नोंद आहेत. जवारवाडा या संघानं सन्मानपूर्वक धावा मी तर म्हणेल स्कोर कार्डवरती नोंद केल्यात पण त्या आता नेक्स्ट इनिंगमध्ये वाचवाव्या लागतील. गुजरात संघाची असेल फलंदाजी पण यानंतरच्या मॅचसाठी मी टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करेल राजधानी सातारा संघाच्या संघनायकाला आणि विरोधात जाधववाडी ब संघाच्या संघनायकाला. टीम जाधववाडी डिंग डॉंग जाधववाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे पुष्पाला घेऊन आपण टॉससाठी या. पुष्पा ज्यानं पहिले तर असं दाखवलं की जसं कळे चंदनाचा तो लय लूट करतोय पण त्यानंतर त्यांनी कॅश घेतली शेवटच्या चेंडूवरती रिटर्न. निश्चित डीजे सोन्याचाच दिवस आहे बेलदार समाजातील सगळ्या खेळाडूंसाठी. खरे दमदार आयोजन आपण पाहतोय. बेलदार चषक 2025च्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकणारे सामने आता मैदानामध्ये होत आहेत. कोणी गुजरातवरनं आलंय, कोण उरण पनवेलवरनं आलंय, तो कोण रत्नागिरीवरनं आलंय, कोणी साताऱ्यावरनं आलंय. श्राव्य एंटरप्राइजेस संघाचे खेळाडू आपण बघितले कोण कर्जतवरनं कोण खोपोलीवरनं आलते. बरेचसे असे लांब लांबचा प्रवास करून आलेले संघ आपण बघतोय. मंगेश स्वर्गीय मंगेश इलेव्हन ही टीम दापोली रत्नागिरीवरनं आलेली होती. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा, फलंदाज मैदानामध्ये पाठवा. बरेचसे आयोजक आमचे शिळपाट्यावरनं देखील आलेत. डीजे
उदयनं पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली, पण इथे आता गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज सुमित. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. पाटला 45, 44 आधीच्या सत्रामध्ये नोंद केल्या. आता 45 धावांचं टार्गेट घेऊन फलंदाजी करणारी टीम आपल्याला गुजरात मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते, जिने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. ऋतिक आणि उदय ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती यावेळेस उदय. गोलंदाजीवरती सुमित एक अष्टपैलू खेळाडू आहे. जव्हारवाडा संघाचा हा अष्टपैलू खेळाडू, पण एस्टनच्या मागे जो यष्टिरक्षक आहे ना, तो जणू काही चीनची भिंत आहे. त्याच्या हातातनं चेंडू निसटणं हे कठीण आहे. जव्हारवाडा संघाचा एक दादा फलंदाज म्हणून तो एस्टनच्या मागे सातत्याने यष्टिरक्षण करताना आपण पाहिलाय. स्विच हिट, जबरदस्त टायमिंग, आणि टायमिंगचा पुरेपूर वापर करताना मारलाय उदयनं दिवसा. षटकार षटकार. जाधववाडी बी संघाच्या संघनायकाला डिंगडॉंग जाधववाडी संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी यायचंय. चांगला चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये. बघा काही घडलं नाही, पण यष्टिरक्षकानं त्याचा रिप्लाय दिलाय. ऍपील तो करतोय, कारण ऍपील तो बनतीये. ओमकार चव्हाण यांचं मी कौतुक करेल. याआधी व्यासपीठावरती गुणलेखकाचं काम केलं, आयोजकांचा एक मोठा हिस्सा आहे, पण आता तिकडे जाऊन पाहुण्यांचं जेवण विचारतायत. जेवण अंतिम टप्प्यात आलंय, पण इथे टप्प्यात आलाय आणि उदयनं कार्यक्रम केलाय. बिग बिग लांबच लांबचा मारलाय, दूरदर्शीय बिग हिट. षटकार. मागच्या बाजूला चेंडू आहे. बाळा साळुंके सर क्या नाचेंगे. खालापूर तालुक्यातील पंचांच्या यादीतलं सगळ्यात मोठं नाव आहे बाळा साळुंके सर, आणि शिळपाटा संघातील एक हिस्सा देखील होते. वेगवान गोलंदाज वर्धविनायक खोपोली या संघानं एक काळ महाराष्ट्रामध्ये गाजवला. खोपोली शिळपाटा या गावाचं नाव सातत्यानं चर्चेत ठेवलं, आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये ते स्वतः चर्चेत आहेत. एक या धावसंख्येनं टोटल 14. साळुंके मामा सांगतात वय झालं, आणि इकडे साळुंके काका सांगतात क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नसते. तुमच्याकडे हाऊस आहे तोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही चौकार षटकारांचा पाऊस पडू शकता. आणि आता 12 महिने क्रिकेट खेळलं जातं, मग ते उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा. रबर बॉलमध्ये आता साळुंके काका क्रिकेट देखील खेळलं जातं, आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात. पण पुढच्या वर्षी अर्थातच मला आयोजकांनी सांगितलं, ओमकार चव्हाण असतील, अक्षय साळुंके असतील, अशोक दादा पवार असतील, यांनी मला सांगितलं ही स्पर्धा आम्ही डे नाईट या फॉर्मॅटमध्ये करण्याचा प्रयत्न करू. वीरेंद्र मधुकर जाधव सारखी जर त्यांच्याकडे एक खंबीर नेते असतील तर नक्की हे कार्य ते पूर्ण करू शकतात. डोंबिवलीचे आमचे पाहुणे ज्यांच्या माध्यमातून आता नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय, वीरेंद्र जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. भिवंडीचे डोंबिवली, भिवंडी, ठाणा अशी कुठली गली नाहीये जिथे त्यांची चर्चा नाहीये. पण इथे आता चर्चा करतोय आपण धावांची. टोटल धावा लागल्यात त्या 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे उरलेत 18 चेंडू. आता 30. 45 ची गरज होती, 15 झाल्यात, म्हणजे 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. टॉस जिंकलाय राजधानी सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा राजधानी सातारा जिल्हा आहे, आणि त्या जिल्ह्यातनं आलेले हे सगळे आमचे क्रिकेट बांधव आहेत. बेलदार चषकाच्या माध्यमातून आपण यांना बघतोय. गोलंदाज
बॉलर नेम किशोर की कुणाल? कृष्णा, सुशी, ऋषी. एवढी नावं मला का घ्यायला लागली? मी म्हटलं कोणतरी रिप्लाय करेल, पण शेवटला काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाने रिप्लाय केला. असो, दूरवरचा प्रवास करून आल्यामुळे त्यांनी लिमिटेड खेळून आणलेत. नो लुक पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न आहे, पण इथं विदाउट रिॲक्शन या चेंडूला बघा, ज्यानं गोलंदाजाचं नाव सांगितलं त्यानं टिपला हा झेल. रेड टी शर्ट मध्ये तो रेड अलर्ट करतोय. अपोजिट देखील रेड कलर आहे. जेव्हा प्लस प्लस मायनस होतं आणि मायनस मायनस प्लस होतं तेव्हा रेड बरोबर रेड आल्यामुळे टिपलाय झेल. ठोक डीजे. शहर या नावानं जरी प्रसिद्ध असेल तरी गावातली माणसं इथे राबतात आणि गावातलं वातावरण सातत्यानं या शहरात अनुभवायला मिळतं. सगळी प्रेमळ माणसं आहेत, कुठल्याही समाजाचे असो. आणि आता आपण पाहतोय वेलदार समाजाच्या वतीनं केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करताना चांगलं आयोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं कौतुक करताना वळतोय मैदानामध्ये. नेक्स्ट बॅटर आलाय राजेश, गुजरात वर्ण आलेला हा राजेश फलंदाज, ज्यानं गोलंदाजी देखील केली होती. आता त्याला 45 धावांचं आव्हान पूर्ण करायचे. स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 15 आणि पहिला गडी बाद झालाय. वीरेंद्रभाई जाधव साहेबांचं नक्कीच मी आभारी आहे, ज्यांनी माझ्या कलेला दाद देताना मला देखील पारितोषिक दिलं. त्याबद्दल गोल्डन मॅन भिवंडीचे आमचे पाहुणे वीरेंद्र जाधव साहेबांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करताना वळतोय मैदानामध्ये. साळुंके काकांच्या टाळ्या ऐकल्यानंतर मला खरंच आनंद झाला का माझ्यासाठी देखील कुणीतरी टाळ्या वाजवतोय. जबरदस्त हा चेंडू आणि हा चेंडू सरळ विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मेहनत काका सगळ्यांची असते, बोलण्यासाठी पण एनर्जी लागते. लक्षात ठेवा, रात्रीची एनर्जी वेगळी असते आणि दिवसाची एनर्जी वेगळी असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, जेवढं धावण्यासाठी एनर्जी लागत नाही ना तेवढं बोलण्यासाठी लागते. आणि याचं ज्वलंत उदाहरण प्रवीण दुगाडे आहे. बघा, दुखापतग्रस्त होते, बरेच दिवस क्रिकेटपासून लांब राहिले, लांब. नेहमी दरवर्षी दर हंगामामध्ये माझ्या माहितीनुसार, जास्त चर्चा माझी त्यांच्याशी होत नाही, पण किमान 130 ते 135 स्पर्धा ते कव्हर करतात. पण या हंगामामध्ये स्टार्टिंगच्या जेवढ्या 2 महिन्याच्या स्पर्धा आल्या ना त्या आजारपणामध्ये त्यांनी कव्हर केल्या नाही, ते एवढे आजारी होते. एक काळ असा होता का त्यांना असं वाटलं होतं की मायक्रोफोन हातामध्ये धरेल की नाही, पण इथे बघा फलंदाजानं बॅट हातामध्ये धरले आणि पॉईंटच्या बाहेर मारलाय. राजूनं A1 क्वालिटीचा चौकार. तशीच परिस्थिती प्रवीण दुगाडे. षटकार आलाय, पंचांचे 2 हात उंचावलेत. सूरज पांडे सरांनी हात उंच केले म्हणजे षटकार आहे. आणि या षटकाराच्या जोरावरती आता टोटल गुजरात संघाच्या 45 धावसंख्येचा पाठला करताना 21 धावांची नोंद. प्रवीण दुगाडे या सरांची आपण चर्चा करत होतो, तर नक्कीच आधारपणामध्ये त्यांना असं वाटलं होतं आता मी व्यासपीठावरती कोणाला दिसेल का नाही, मायक्रोफोनवरती असेल का नाही, असे प्रश्न विचार करता करता माणूस तो खचला नाही. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा माणूस बॅकफूटवरती येतो ना तेव्हा त्याला असं वाटतं सगळं संपलं. पण या माणसानं स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम केलं. पुन्हा एकदा ते आजारपणातनं परतले आणि नंतर अशा स्पर्धा कव्हर केल्या की आता कदाचित 140वी स्पर्धा ही बेलदार ट्रॉफीची, म्हणजे एवढी आघाडी त्यांनी घेतली. खेळाडू मित्रांना विनंती, मॅच चालू आहे आणि खास करून मी राजधानी सातारा संघाच्या खेळाडूंना विनंती केली, आपण चालू मॅच मधनं मैदानामध्ये जाऊ नका. 22 धावा स्कोर कार्डवरती नोंद. फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर. फुल टॉस चेंडूचा घेतलाय आस्वाद. आता नवीन चेंडू द्यावा लागेल. ठोक डीजे आलाय षटकार.
चेंडू का द्यावा लागेल याचं कारण सांगतो. वीरेंद्र जाधव साहेब माझ्याकडे पाहत आहेत. कारण इथे या स्पर्धेमध्ये नियम आहे आणि आमच्या तालुक्याचा नियम आहे की कुठल्याही क्षणी चेंडू हरवला, तुटला, फुटला, बघता बघता गायब झाला तरी नवीनच चेंडू दिला जातो. म्हणजे आयोजकांनी बघा कुठेच कमीपणा सोडलेला नाहीये. जुन्या चेंडूवरनं भांडणं होण्यापेक्षा नवीन, मग तो पहिला असो किंवा शेवटचा असो. ओमकार चव्हाण आता तिकडे होते. जेवणाची सगळी व्यवस्था त्यांनी पाहिली. कोण राहिलं का हे खास करून ते पाहायला गेले. तरी आता मी या व्यासपीठावरती थोडीशी कमतरता पाहतोय अशोक दादा पवारांची. ते बघा मला दिसत आहेत. कारण की मगाचपासून त्यांचा आवाज मी ऐकला नव्हता. मला असं वाटलं का कदाचित एखाद्या पाहुण्यांना आणायला गेलेत की काय. कारण त्यांनी मगाशी सगळ्यांची जेवणाची सोय करताना मी स्वतः डोळ्यांनी पाहिली. आणि आता डीजे वाल्यांकडे खास त्याचं लक्ष आहे. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एक चांगलं टायटल गीत घेऊन हे सगळे आयोजक येतील असं आपण अपेक्षा करूया. नेक्स्ट बॉलर वरती केलाय पुन्हा हल्ला बोल. राजूनं ठोकलाय गोलंदाजाला बाजू करताना षटकार. डीजे थँक्यू डीजे. दुसऱ्या चेंडूवरती मारलेला षटकार होता. पहिला चेंडू निर्धाव फेकला असे गुणलेखक मला सांगतात. टोटल 34, पाटला 45 होते. म्हणजे अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलर नेम सर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये जाऊन या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला. नऊ चेंडू 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. इथून देखील कमबॅक होऊ शकतं जव्हारवाडा या संघाच्या माध्यमातून. त्या गोलंदाजामध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे. त्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. पण आता या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. प्रसिद्ध होताना आपण गुजरात संघाचे खेळाडू बघतोय. कधी स्विच हिटचे फटके मारतायत, कधी मिड विकेटच्या वरनं मारतायत, कधी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं मारतायत. जैसा चाहे वैसा मारो अशा पद्धतीनं धोबी घाटमध्ये जसा धोबी कपड्यांना धुतो तसा गोलंदाजाच्या चेंडूला हे धुताना आपण पाहिलेत. पण गोलंदाजामध्ये क्षमता आहे. जर त्यांनी आपल्या हाताला साबून लावला आणि जबरदस्त चेंडू फेकला तर विकेट येऊ शकते. पण इथे बघा पुन्हा एकदा धोबी पछाड, मल्टी हिट, स्विच हिटचा स्वीट साऊंड, आउट ऑफ द पार्क. कदाचित उदयच्या बॅटमधनं आलाय. नवीन उदय होणारा हा षटकार. जेवणाचा जो कार्यक्रम आहे, जेवणाची जी व्यवस्था आहे ती बंद करणार आहोत. बघा ही दुसरी मॅच जशी खेळतात तसं कोणाला पुन्हा जेवणाची इच्छा झाली असेल तर ते जेवू शकतात. आणि आयोजकांनी मान्यवरांनी आयोजकांना देण्याचं काम केलं आणि आयोजक आता भरभरून लोकांपर्यंत ते जेवणाचा आस्वाद देण्याचा प्रयत्न करतात. काल व्हेज जेवण आपण जेवलो, क्वालिटीदार जेवण आहे नो डाऊट. काल देखील प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलं आणि आता थोड्या वेळात मायक्रोफोनवरती येतील आणि चव सांगतील कारण त्यांना सवय आहे एखाद्याची स्तुती करणं. उरलेत शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये राहायचं असेल तर 2 चेंडू निर्धाव टाक भावा. सहा चेंडू मध्ये 4 धावांची गरज. गोलंदाज फुलटॉस चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय पण इथे बघा एक स्टायलिस्ट फटका खेळण्याच्या नादामध्ये फुलटॉस चेंडू मिस केला आणि इथे बघा क्षेत्ररक्षकाने चूक केली. चुकीला माफी नाही. 2 धावा जिथे होत्या तिथे आता 4 धावा मिळतात ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणि हा सामना जिंकलाय
तो खऱ्या अर्थानं आपण बघतोय टीम गुजरात संघानं, आणि गुजरात संघाचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. टॉस झाला आणि फलंदाजी टॉस जिंकणाऱ्या संघानं घेतली आहे. उदय ठरला पुन्हा एकदा. उदय ज्यानं 4 षटकार मारले, पुन्हा एकदा तो बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये देखील ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. आणि राजधानी सातारा संघानं जिंकलाय टॉस, निर्णय घेतलाय फलंदाजीचा.